अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. स्वप्नामध्ये स्वच्छ नदीचे पाणी दिसते, डोंगर दिसतात, दरी दिसते, सर्प साप स्वप्नात रांगताना येता जाताना दिसतात. भगव्या वस्त्रात साधू संतांचे दर्शन होते. सफेद वस्त्रामध्ये अनोळखी व्यक्तींचे दर्शन होते. स्वप्नरूपी फळं खायला मिळतात. आंबे असतील, पेरू असेल, चिक्कू असेल, सफरचंद असेल, जांभूळ असेल किंवा भोपळा असेल. गाया म्हशींचे स्वप्न पडतात. विमानाचा प्रवास दिसतो, आकाशात उडणे दिसते, कोणीतरी वारंवार तुमच्याशी बोलताना दिसते, तुम्हाला मार्गदर्शन देताना दिसते. मी स्वप्नाबद्दल सांगतोय मित्रांनो. जर अशा घटनाक्रम एखाद्या व्यक्तीसंगे घडत असेल तर अशा व्यक्तीवरती आपल्या कुळपुरुषाची, पूर्वजांची कृपा असते की ज्या कुळपूर्वजांना, पुरुषांना नवनाथ असतील किंवा दिव्य शक्ती असेल की जिच्या संगे नाथ कार्य करतात किंवा नाथांसंगे ती शक्ती कार्य करते, अशा व्यक्तींना ह्या माध्यमातून काही संकेत मिळत असतात. स्वप्नरूपी भरपूर गोष्टी दाखवल्या जातात. दुःख ह्या गोष्टीचे वाटते. दैवत आजकाल भरपूर साधकांना, भरपूर लोकांना संकेत देतात, त्यांची साधना करून घेतात, पण जगात ज्ञान नसल्यामुळे ह्या गोष्टी खूप जड जातात, दडून राहतात. मित्रांनो, आपण ज्या हल्लीच्या साधू संतांना ज्ञानी समजतो ते ज्ञान त्यांचं एक भाग किंवा काही ठराविक लोकांनाच काम येते. ज्या लोकांवरती पूर्वजांची कृपा आहे, त्यांच्या कुळामध्ये पूर्वी त्यांचे पूर्वज गादीधारक होते, जे गादी धारण करून जनकार्य करायचे, लोकांच्या अडीअडचणीचे प्रश्नांचे निवारण करायचे. त्यांच्याकडं दैव कृपा होती, काही सिद्धी किंवा विद्या होती. अशाच लोकांना ही संकेत पडत असतात. अशाच लोकांच्या डोक्यावरती दैवकृपा असते. प्रश्न हा राहतो की ह्या लोकांचे कार्य कोण करेल. मित्रांनो, जो तुमच्या थोडासा पुढचा आहे की ज्याच्याकडे सिद्धिविद्या कार्यरत आहे, ज्याच्या हातून कार्य घडते, ज्याची वाणी सत्य होते, ज्याचा शब्द सत्य होतो, जो जनकार्य करतो, त्याचे जनकार्य चालू आहे, असा व्यक्ती तुमचे मार्ग करून देईल. तुम्हाला गुरुदीक्षा हाच व्यक्ती देईल. अन्य साधू संत, अन्य व्यक्ती तुम्हाला गुरुदीक्षा देणार नाही. आणि जो मुळात घुमणाराची, संचार, वारं, घुमणं ह्या लोकांना गुरुदीक्षा देतो, त्यांची गेनमाळ करतो, तो व्यक्ती तुमचे कार्य करणार नाही. म्हणजे त्याच्याकडून तुमचे कार्य होणार नाही. तुम्ही किती गेनमाळ करा, कितीही गुरुदीक्षा घ्या, जो घुमणारांचे कार्य करतो त्याच्याकडून तुमचे कार्य होणार नाही. जो घनरूप आहे, जो कुढीचा आहे, ज्याच्यावरती पूर्वजांची, पितृशक्तींची कृपा आहे. पितृ म्हणजे हे सर्वसामान्य पितृ नाही, की जो सर्वसामान्य जीवन जगून मृत्यू पावला तो पितृ नाही, ज्याला देवपितर म्हटलं जाते. लक्षात घ्या, जो देवपितर आहे आणि त्याची कृपा जर एखाद्या कुळातीलच व्यक्तीकडे पुन्हा आलेली असेल, तोच व्यक्ती तुमचे कार्य करून देऊ शकतो. आणि अशाच व्यक्तीवरती नाथांची घनरूप कृपा असते. कारण नाथ ना घुमतात, ना नाथ कुणाला घुमून देतात. सावध व्हा, समजून घ्या. माझी सांगण्याची पद्धत खूप साधारण आहे. कुठली स्टाईलमध्ये सांगत नाही, व्हिडिओ एडिट करत नाही, व्हिडिओ कुठलंही शिक्षण घेऊन ठरवून करत नाही.
त्यामुळे व्हिडिओ सर्वसामान्य असतो म्हणून माझा व्हिडिओ खूप काही लोक बघत नसतील, व्हिडिओ व्हायरल होत नाही. बऱ्याचशा लोकांना व्हिडिओ आवडत नसेल कारण व्हिडिओत मी भरपूर गोष्टी सांगत नाही. माझं ज्ञान मी फक्त माझ्या शिष्यांना देऊ शकतो. यूट्यूबच्या माध्यमातून ज्ञान देण्यासाठी मी चॅनल खोललेले नाही. एक जनजागृती, थोडक्यात काही सत्य लोकांपर्यंत पोहोचावं, कुणाची हेळसांड होऊ नये, फसवणूक होऊ नये, खरं अध्यात्म आणि आत्मिक ज्ञान लोकांना समजावं म्हणूनच ह्या सर्व गोष्टी मी या व्हिडिओच्या चॅनलच्या माध्यमानं थोडक्यात तुमच्यासमोर सांगण्याचा प्रयत्न करत असतो. अलक निरंजन, अलक आदेश. जय गुरु गोरखनाथ.